आयोग परीक्षा घेण्यासाठी तयार आहे. आयोगाची पूर्ण तयारी झाली आहे. पण पण नक्की अडचण काय? हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक आणखी अपडेट आलेली आहे आणि कदाचित म्हणजे काल परवा सुट्टी होती, तर आज मे बी आयोगाकडून पुढच्या काही अपडेट्स येण्याची शक्यता आपण म्हणू शकतो की आहे. सो एक्झॅक्टली आजची अपडेट काय आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर थोडीफार चर्चासुद्धा करूयात. तर आजच्या पेपरमध्ये आलेली न्यूज आहे की आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नवीन परीक्षांचे वेळापत्रक तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे पाटील यांनी दिली. तर एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या एक्झाम्स होऊन गेलेल्या आहेत त्यांचे रिझल्ट बाकी आहेत किंवा काही एक्झामचे रिझल्ट आले होते पण ते आता रिवाईज होणार आहेत. तर 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होईल आणि सप्टेंबरमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचं नियोजन सुद्धा केलं जात आहे. आता नव्याने आलेल्या मागणीपत्रानुसार नव्या परीक्षांचे वेळापत्रक सुद्धा तयार केले जात असल्याची माहिती आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे पाटील यांनी दिलेली आहे. बरं, आता यांनी ही सगळी माहिती दिली आहे, पण एक्झॅक्टली अडचणी काय आहेत? तर पहिल्यांदा सिच्युएशन काय होती, तर मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते रद्द झाल्यानंतर SC-BCतील जे उमेदवार आहेत त्यांना EWS किंवा खुला प्रवर्ग याच्यातून संधी देण्याचा निर्णय ऑलरेडी सरकारने घेतलेला आणि त्यापूर्वी आयोगाच्या माध्यमातून पार पडलेल्या ज्या 13 परीक्षा आहेत त्यांचा निकाल मात्र पुन्हा जाहीर करावा लागणार आहे आणि त्यामध्ये वनसेवा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी आहे, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आहे किंवा बऱ्याच याच्यापेक्षाही दुसऱ्या एक्झाम्स पण आहेत. मग या परीक्षांचे निकाल जे आहेत ते पुन्हा एकदा लावले जाणार आहेत आणि या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जातील, हे आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. तर नवीन मागणी पत्र जे आलेलं आहे याच्यामध्ये SC-BC वगळून EWS आणि खुला प्रवर्ग जो आहे याच्यासाठीच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. परंतु इथे सुद्धा पुन्हा काही अडचणी येत आहेत, कारण वंजारी आणि धनगर समाजातील उमेदवारांच्या जागा कमी झाल्याची ओरड उमेदवारांनी केली आहे. मग आता त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आयोगाकडे घेण्याचं म्हणजे आयोगाकडे तो अधिकार नसून सामान्य प्रशासनाकडून त्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही उमेदवारांची वयोमर्यादा सुद्धा संपुष्टात आली आहे. कारण काही जणांचा लास्ट अटेम्प्ट असतो आणि एक्झाम त्यांना म्हणजे लास्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करायची असते, पण एक्झामच न झाल्यामुळे बऱ्याच जणांच्या वयाचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा आणखी 1 ते 2 परीक्षांची संधी वाढीव मिळावी अशी मागणी सुद्धा सरकारकडे केलेली आहे. त्याबाबत सुद्धा अजूनही निर्णय झालेला नाहीये. मग जर आता कोरोनाची सद्यस्थिती पाहिली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे प्रलंबित ज्या पण काही परीक्षा आहेत त्या कधीपर्यंत घेता येतील याबाबतचं पत्र आयोगाने आपत्ती व्यवस्थापनाला पाठवलं आहे आणि याबाबतची अपडेट सुद्धा आपण यापूर्वी पाहिली होती. पण त्यावरती अजूनही आपत्ती व्यवस्थापनाकडून काहीही उत्तर मिळालेलं नाहीये. आणि जर आत्ता अगदी आपण सध्याची सिच्युएशन पाहिली तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ऑगस्टमध्ये तर परीक्षा घेणं हे अशक्य वाटत आहे, कारण पावसाचा जोर कमी होणं हेही गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये याची शक्यता कमी आहे. बट हां, सप्टेंबरमध्ये जी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा आहे आणि त्याचबरोबर राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे ती नोव्हेंबरमध्ये घेण्याच्या आयोगाचं पूर्णपणे नियोजन आहे किंवा आपण असं म्हणूयात की आयोग त्या तयारीमध्ये आहे. तसंच सामान्य प्रशासन विभागाकडून नवीन आलेल्या मागणीपत्रानुसार नवीन परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा एकाच वेळी जाहीर करण्यात येईल अशी तयारी सुद्धा केलेली आहे. म्हणजे ज्या ॲड बाकी आहेत किंवा ज्या ॲड यायला पाहिजेत, ज्या जाहिराती यायला पाहिजेत, त्याबाबत सुद्धा आयोगाची तयारी झालेली आहे. आणि आपण काल परवा पण तुम्ही अपडेट पाहिली असेल, ज्या पद्धतीने UPSCचं वगैरे वेळापत्रक अगोदरच जाहीर होतं 1 वर्ष, त्या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या तयारीत सुद्धा आयोग सध्या आहे. तर राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार 2019 आणि 20 मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षांचे निकाल हे 15 दिवसात लावण्याचं नियोजन सुद्धा केलंय. मग त्यामुळे जे राज्यसेवेची प्री वगैरे झाली किंवा अभियांत्रिकीची जी एक्झाम झाली, या सगळ्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील आणि त्याचबरोबर परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा टप्प्याटप्प्याने जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे पाटील मॅडम यांनी दिलेली आहे. बरं, आता हे सगळे झाले मुद्दे जे न्यूजमध्ये आहेत ते.
पण मूळ मुद्दा हा आहे, की आता एक्झाम होणार किंवा आपत्ती व्यवस्थापनाकडे तशी विचारणा केलेली आहे. त्यांच्याकडून परवानगी येऊ शकते. पण जर 2 दिवस झाला म्हणजे जर बातम्यांमध्ये पाहिलं, तर ज्या बातम्या मी ऐकते किंवा पाहते त्याच्यावरून सध्या तरी असं दिसत आहे, की तिसऱ्या लाटेची चर्चा थोडी वाढायला लागली. मागच्या 2 दिवसांमध्ये तर थोडं जास्तच प्रमाणामध्ये मराठी न्यूजला आपण तिसऱ्या लाटेबद्दलचं ऐकत आहोत. सो आपण फक्त एक प्रार्थनाच करूयात, की वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या लाटेचा वगैरे काही गोंधळ होऊ नये जास्त किंवा तेवढा म्हणजे जेवढा धोका आधी पहिल्या 2 लाटांमध्ये होता, तेवढा धोका असू नये तिसऱ्या लाटेचा. आपली परीक्षा घेण्यासाठी अनुकूल वातावरण असावं आणि आपली परीक्षा पार पडावी. कारण अ, जेवढं हे सोपं वाटत आहे पाहायला समोर, इतक्या सोप्या गोष्टी नाहीयेत. कारण खूप विद्यार्थी आहेत म्हणजे अरे ठीक आहे, की ज्यांनी परीक्षा अजून नाही दिली, ज्यांची तयारी चालू आहे त्यांचं ठीक आहे. पण ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, जे पास झालेले आहेत, ज्यांनी ऑलरेडी पोस्ट मिळवली, ज्यांचा रिझल्ट आलाय, त्या लोकांच्या आयुष्यामध्येही म्हणजे एम-पी-एस-सी पास झाल्यानंतर जो काही बदल व्हायला पाहिजे तो नाहीये. तर उलट त्यांची परिस्थिती अजूनच वाईट होत चालली आहे. म्हणजे तुमच्याकडे पोस्ट असताना सुद्धा किंवा तुम्ही एका ठराविक पदावरती तुमचं सिलेक्शन झालेलं असतानाही फक्त नियुक्ती मिळाली नाही. म्हणून त्यांना म्हणजे अधिकारी असूनही त्यांना वेगवेगळी कामं करावी लागत आहेत. कारण नियुक्ती नाहीये. काही लोकांच्या ज्यांच्या प्रक्रिया मध्यातच अडकल्यात म्हणजे प्री झाली आहे, मेन्स पण फायनल रिझल्ट नाहीये किंवा काही जणांचं ग्राउंड बाकी आहे. काही जणांचे इंटरव्ह्यूज बाकी आहेत, काही जणांचा फायनल रिझल्ट बाकी आहे. या सगळ्यांचा सध्या हाल चालू आहेत. आणि शिवाय ज्यांनी कंबाईंड 2020 साठी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांच्यासाठी मुलींच्या बाबतीत सुद्धा, मुलांच्या बाबतीत सुद्धा काही जणांना घरातल्यांनीच लास्ट चान्स दिलेला असतो, की या वर्षात तू पास झाला पाहिजे. बरेच जण तर माहीत असूनही विद्यार्थ्यांना त्रास देतात पुन्हा-पुन्हा वारंवार हेच विचारून, "अरे होते की नाही तुझं काम? किती दिवस झालं होते? मग उगीचच सांगताय का?" वगैरे. आणि मग ह्या सगळ्या म्हणजे जेवढ्या अडचणी, आर्थिक अडचणी तर आहेतच, पण त्याचबरोबर जो मानसिक त्रास होतोय विद्यार्थ्यांना, त्याच्यातून कुठेतरी मग नैराश्यामध्ये विद्यार्थी जात आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचारसरणी करणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे कुठल्यातरी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, तर तेवढ्यापुरतं फक्त पेटून उठल्यासारखं करणं आणि वागणं, याला काहीच अर्थ नाहीये. आणखी काही लोकांनी परत अशी पावलं उचलण्या अगोदर किंवा एवढं नैराश्यामध्ये जाण्या अगोदर या सगळ्या घटना घडल्या पाहिजेत. पटपट झाली पाहिजे प्रोसिजर. सो फक्त आपण एक प्रार्थना करू शकतो, की तिसरी लाट किंवा डेल्टा प्लस किंवा इतर आणखी काही अडचणी या आपल्या परीक्षेच्या मार्गात तरी येऊ नयेत किमान आणि आपली परीक्षा सुरळीतपणे पार पडावी पटकन. जेवढी प्रोसिजर व्यवस्थितपणे लवकर होईल, तेवढं बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये गोष्टी चांगल्या व्हायला लागतील. कारण सध्या प्रत्येक जण म्हणजे तो कोणत्याही क्षेत्रातून असेल, तरीसुद्धा तो एक वाईट आयुष्यामधला वाईट कालावधी जो आहे, तो सध्या फेस करत आहे. सो जस्ट म्हणजे आपण जसं नेहमीच म्हणतो, की लेट्स होप फॉर द बेस्ट. पाहूयात काय होते आणि जस्ट आशा आहे, की लवकरच आयोग वेळापत्रक जाहीर करेल आणि त्यानुसार एक्झाम होतील. पण हां, त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तुमची तयारी जी आहे, ती बंद करू नका. कारण तुम्ही एक्झाम कधीही झाली तरी एक्झामसाठी तुम्ही रेडी असायला पाहिजे. कारण नेहमीपेक्षा यावर्षी तुम्हाला जास्त वेळ मिळाला ठीक आहे. सो तुमचा जो काही प्लॅन असेल तो व्यवस्थित फॉलो करा. 30 डेज चॅलेंजमधल्या मुलांचा तर अगदी व्यवस्थित चालू आहे. कन्सिस्टन्सी आहे स्टडीमध्ये. डेली टास्क असतात त्यामुळे तो त्यांचा अभ्यास व्यवस्थित होतोय. जे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन आहेत ते डेली क्वेश्चन्स त्यांना मिळत आहेत. त्यामुळे त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस डेली होत आहे. त्याच्यातून एक अभ्यासामधली कन्सिस्टन्सी मेंटेन आहे. आणि हेच जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती वेळ देता, 12-12 तास देता, 6-10 तास देता, याच्यापेक्षा तुम्ही जो म्हणजे तुमच्या स्टडीची जी क्वालिटी आहे ती जास्त इम्पोर्टंट असते. सो टाईम बेस्ड स्टडी करण्यापेक्षा क्वालिटी बेस्ड करा. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमधून हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आय होप ही अपडेट तुम्हाला आवडली असेल आणि विश जस्ट प्रार्थना करूयात की लवकर एक्झामचं टाईम टेबल येईल. अशाच अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर अभ्यासाशी संबंधित परफेक्ट प्लॅन्स मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.